श्रीनिवास म्हणून जे आमचे कार्यकर्ते आहेत, ज्यांना स्वामी म्हणून सगळे ओळखतात, आज जो त्यांच्यावर हल्ला झाला, सर्वप्रथम तर या भ्याड हल्ल्याचा निषेध देखील करतो आहे. आणि मी आता त्यांची भेट घेतलेली आहे. आता मी DCP साहेबांची देखील त्या संदर्भात भेट घेणार आहे आणि नक्की त्याच्यावर काय कारवाई झालेली आहे. कारण ह्या जरी आत्ताच्या 2 घटना असल्या तरी अशा अनेक घटना ज्यांचे गुन्हे देखील दाखल झाले नाही. कारण ते केंद्रीय मंत्री असल्यामुळं कपिल पाटील किंवा त्यांचा पुतण्या सुमित पाटील यांनी अशा अनेक कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेणे, कार्यालयात मारहाण करणे, या घटना देखील या अगोदर अनेक झालेल्या आहेत. परंतु भीतीपोटी अनेक वेळा कोणीही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली नाही. परंतु आत्ता जी घटना घडली आहे याची नक्कीच दखल घेतली जाईल. आणि आजच्या घडीला मी कपिल पाटील, सुमित पाटील यांना स्पष्ट सांगू इच्छितो, तुमची हार नक्की आहे, परंतु अशा प्रकारचं वर्तन करू नका. अगोदर तुम्ही अनेक वेळा, मला माहीत आहे प्रत्यक्ष हे लोक नसले तरी अप्रत्यक्ष यांचा हात असतो. जरी तत्कालीन 2007चा आमदार योगेश पाटीलच्या घरावरचा हल्ला असू द्या, मनोज म्हात्रेचा खून खटला असू द्या, या सगळ्या याच्यात अप्रत्यक्षरित्या सुमित पाटलांचे तर अनेक फोन मनोज म्हात्रेच्या हत्येमध्ये त्या गुन्हेगाराशी होते. तर ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी देखील मी स्पष्ट लावणारच आहे. परंतु आत्ता मी त्यांना याद्वारे सूचित करतो की पुन्हा अशा प्रकारचं गैरवर्तन करू नका. कारण शेवटी समाज जरी कितीही गरीब असले, काहीही असला, तर प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असतो. एक दिवशी या सगळ्या मर्यादा तुटतात. आणि आज लोकांनी तुम्हाला उत्तर दिलं नसलं तर भविष्यात हीच जनता तुम्हाला उत्तर देईल. आणि म्हणून अशा प्रकारचं कृत्य करू नका. एक मोठी गोष्ट केली मामा की मनोज म्हात्रे हत्या प्रकरणामध्ये याचा हात असू शकतो. नाही, असू शकतो नाही, मी एकदम जबाबदारीने बोलतो. तो जेव्हा म्हणजे खून झाला मनोज म्हात्रे साहेबांचा, त्यावेळेस त्या गुन्हेगाराशी अनेक वेळा कॉल हे सुमित पाटलांचे आहेत. त्याची पुन्हा एकदा चौकशी मी लावणारच आहे, ही तुम्हाला सांगतो. आणि त्या बाबतीत जो असेल तो सोक्षमोक्ष होऊन जाईल. आणि माझा पोलीस दलावर पूर्ण विश्वास आहे का पोलीस दल हे सगळं काम चोखपणे करतील. आपण पाहिलं असेल, खास करून तर जी आता लोकसभेची निवडणूक झाली भिवंडीत, त्या सगळ्या पोलीस दलाला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगलं आणि चोखपणे त्यांचं काम बजावलं. आणि माझा विश्वास आहे याही केसमध्ये किंवा अनेक विषयात ज्यांना आपण वाचा फोडण्याचा प्रयत्न करू, नक्कीच पोलीस दखल घेतील आणि माझा विश्वास आहे.